बहुजन संघटकच्या सर्व मित्रांना आणि सर्व व्ह्युअर्सना सप्रेम जय भीम. आज सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्टच्या प्रकरणाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिलेला आहे, हा निर्णय अनुसूचित जातीच्या अतिशय अन्यायकारक, अनुसूचित जातीला अन्यायकारक आहे. कारण हा निकाल देताना जे प्रकरण होतं 23/17/2011चं, देवेंद्र सिंग वर्सेस पंजाब सरकार, या प्रकरणामध्ये माननीय चंद्रचूड साहेब अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली 7 जजेसच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे. हा निकाल देताना त्यांनी 2004चा जो निर्णय होता 5 जजेसच्या खंडपीठाचा, ज्यामध्ये वर्गीकरण अनुसूचित जातीचं करता येणार नाही असा निर्णय होता, त्यावर रद्द करून यांनी वर्गीकरण करण्याचा निर्णय दिला. सोबतच कुठल्याही प्रकारच्या क्रिमी लेअरचं प्रकरण नसताना अनुसूचित जाती जमातींना क्रिमी लेअर लावण्याचे त्यांनी राज्यांना अनेक प्रकारे निर्देश दिलेले आहेत. आणि आरक्षण हे फक्त एका पिढीपुरतं असावं, अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी हा निर्णय देताना केला. 565 पानांच्या या निकालपत्रामध्ये अनुसूचित जातीचे म्हणजे बौद्ध समाजाचे असलेले जस्टिस माननीय भूषण गवई साहेब यांनी 289 पानाचा यामध्ये आपला मत त्यांनी त्याच्यामध्ये निरीक्षण नोंदवलेले आहेत. ते निरीक्षण नोंदवताना त्यांनी म्हटलेले आहे की एका पिढीपुरतं हे निरीक्षण असावं, कारण अनेक लोक जे शिक्षित झालेले आहेत त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यामुळे अनेक असे समूह, असे वर्ग आहे की त्यांना लाभ मिळालेला नाही आणि म्हणून वर्गीकरणासोबतच क्रीमी लेअर सुद्धा त्यांनी लागू करावं असं म्हटलेलं आहे. आपण जेव्हा क्रीमी लेअरच्या बाबतीत बोलतोय तेव्हा 1992 साली इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकारच्या प्रकरणामध्ये जे ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत ते प्रकरण होतं, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीला क्रीमी लेअर लावता येत नाही असा स्पष्ट निर्वाळा दिलेला असताना त्या निर्णयाकडे दुर्लक्ष या खंडपीठाने केलं असं आम्हाला वाटतंय. चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश सरकार यांचा एक निर्णय होता. त्या निर्णयामध्ये त्या खंडपीठाने, जे 3 बेंचेसचं खंडपीठ होतं, त्यांनी 7 बेंचेसकडे हा निकाल दिलेला आहे आणि वर्गीकरण करण्याचं जे 3 बेंचेसनी पुढे पाठवलं होतं 7 बेंचेसकडे, तर 2020 साली एका 4 वर्षामध्ये हा निर्णय त्यांनी दिलेला आहे. बाकीचे अनेक प्रकरणं प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाला एवढी घाई कशी आली? म्हणून या मागे असं कुठलं षड्यंत्र आहे की एवढ्या घाईमध्ये अनुसूचित जाती जनजातीच्या निर्णय प्रकरणावरती त्यांना क्रिमी लेअर लावून म्हणजे स्पर्धेतून बाद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तो या समूहावरती अन्यायकारक आहे. आणि हे करत असताना आपल्याला माहित आहे की अनेक वर्षापासून आर-एस-एसच्या माध्यमातून आरक्षणाच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. मग ते सेव्ह नेशन सेव्ह मेरिटच्या माध्यमातून असो की आणखीन कुठल्या प्रकरणातून असो, सातत्यानं आरक्षणाला डावलण्याचे कार्य यांच्या माध्यमातून सातत्याने होत गेलेले आहे. आपल्याला यामध्ये माहित असावं की भारतीय संविधानाच्या कलम 13 नुसार, पहिले तर 13 म्हणतोय की इथले सर्व पूर्वीचे जे कायदे आहेत ते बदलले जातील.
14 म्हणतोय की इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत, असं जेव्हा म्हणतात. आणि खरं आरक्षण जे दिलेलं आहे आपल्याला, ते 15-4 आणि 16-4 नुसार. त्यामुळे न्यायालयाने 15-4 आणि 16-4 संपूर्णतः दुर्लक्षित केलेलं आहे. अनुसूचित जातीची जनगणना 1921 साली करण्यात आली आणि त्यावेळेस 10 निकष असे ठरवण्यात आले होते, की असा कोणता समूह आहे, जो त्यामुळे तो अस्पृश्यता पाळली जाते, शुआशूत केली जातात, सामाजिक अन्याय ज्यांच्यावर केला जातो, ज्यांना पाणी म्हणजे पाणी पिण्याचा हक्क नाही, असे ज्या प्रकारचे 10 निकष लावले होते, त्या 10 निकषप्रमाणे अनुसूचित जातीची त्यांनी एक यादी तयार केली होती आणि त्या यादीला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये एक शेड्यूल कास्ट म्हणून त्यामध्ये त्याला मान्यता दिली. आपण पाहिलेलं आहे की माननीय बेला मॅडम यांनी हे 6 खंडपीठाच्या एका न्यायाधीशांनी अनुसूचित जाती एकसंघ असल्याचं जे त्यांनी म्हटलेलं आहे. अनुसूचित जाती हा एकसंघ आहे. त्यामध्ये बायफर्केशन करणं चुकीचं आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर 59 जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातले एक जर आपण म्हटले की महार आणि बौद्ध हे जर सोडले तर बाकीच्या ज्या जाती आहेत, त्या आजपर्यंत त्यांना लाभ मिळाला नाही असं जे लोकं म्हणतात. मार, माग, चर्मकार या 4 जाती वर्गीकरण जर केलं तर या 4 जातीचं पर्सेंटेज 92% आहे. आणि ह्या 92% उद्या वर्गीकरण केल्यास त्या 92% जर समजा वर्गीकरण केल्यानंतर 92% आरक्षणातून पुढे गेलेले आहेत आणि उद्या वर्गीकरण केलं तर उरलेल्या ज्या जाती आहेत म्हणजे 0.6 ते 0.9 पर्यंत 39 जाती आहेत. उद्या समजा 10 पोस्ट निघाल्या, 20 पोस्ट निघाल्या, तर या बाकीच्या पोस्टला काय निघणार आहे? आज या बाकीच्या लोकांना आनंद होत आहे, की आम्हाला सेपरेट आरक्षण मिळणार आहे. सेपरेट आरक्षण करताना बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम लिहिताना लिहिलेले होते, की आरक्षण हे फक्त नुसतं आरक्षण नसून त्याच्यात गुणवत्ता सुद्धा असणार आहे. आणि म्हणून गुणवत्तेच्या आजपर्यंतच्या ज्याही अनुसूचित जातीच्या लोकांचा जो उदय म्हणजे विकास झालेला आहे, तो आरक्षणासोबतच गुणवत्ता सुद्धा होती. एखाद्या परीक्षेसाठी तुम्हाला 50% गुण आवश्यक असेल तर ते त्यांना मिळत होती. एखाद्या पदासाठी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन या जे काही क्वालिफिकेशन असेल ते आवश्यक असेल, ते त्यांना आवश्यक आहे. ते इतर समाजांनी दिलेलं नाही. पूर्वी ज्यावेळेस आरक्षण सुरुवात झाली, त्यावेळेस नॉट सुटेबल म्हणून अ, उमेदवारी नाकारल्या जात होती, नियुक्त्या नाकारल्या जात होत्या. आज जर आरक्षणामधलं वर्गीकरण केलं, तर ह्या जातींचा एक अंशही शिल्लक राहणार नाही. आज तरी त्यांना त्यांच्या ह्याच्यातला कोणी एखादा पुढारलेला असेल, शिक्षित झालेला असेल कोणी, त्याला नियुक्ती त्याच्या मेरिटवर त्याला मिळू शकते. उद्या जर वर्गीकरण जर झालं, तर तो यापासून वंचित होणार. कारण त्याच्या टक्केवारीमध्ये ते बसत नाही. हे सर्व राजकीय षडयंत्र आहे आणि आम्हाला असं वाटते, की आपण पाहिलेलं आहे, की राम मंदिराचा मुद्दा ज्या प्रकारे न्यायालयाने तिथे बुद्धिस्ट आपल्याला अयोध्यामध्ये बुद्धाचे अवशेष असताना राम मंदिराचे अवशेष म्हणून राम मंदिराचा निर्णय दिला. तो राजकीय निर्णय होता. तशाच प्रकारचा हा एक राजकीय दबावाखाली घेतलेला निर्णय आहे. हे असं आमचं ठाम मत आहे. दुसरं एक महत्वाचं, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या अनुसूचित जातीचं आरक्षण जे मिळालेलं आहे, ते आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जो वर्ग आहे, म्हणजे जे या समूह जो आहे, शैक्षणिक पिछडे आहेत, सामाजिक यांच्यावर अन्याय होतो, जे आर्थिक पिछडलेले आहेत, यामधून त्यांना आरक्षण मिळालेलं आहे. अनुसूचित जातीला सुद्धा, जमातीला सुद्धा, शैक्षणिक पिछडापण, सामाजिक पिछडापण आणि ते जगाशी त्यांचा संबंध नाही त्यावर ओबीसीचं आरक्षण हे आर्थिक आधारावर आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करताना म्हणजे न्यायालयाने म्हणजे न्यायालय कसा भेदभाव करतो ते आपल्याला सांगूया.
ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करताना संसदेने कोणाचीही मागणी नसता तो ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केला. त्याला सर्वोच्च न्यायालयाने मुखपणे संमती दिलेली आहे. संविधानामध्ये आर्थिक आधारावर आरक्षण असावं अशी कुठलीही तरतूद नसताना सर्वोच्च न्यायालयाने त्याला कशी संमती दिली हा एक संशयास्पद आहे की का देण्यात आली. म्हणजे एका वर्गासाठी म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की 50% आरक्षण असावं, दुसरीकडे म्हणता की 50% खुल्या प्रवर्गासाठी असावं. मग खुल्या प्रवर्गासाठी प्लस 10% एकूण 60% आरक्षण दिलं जातंय. मग त्यावेळेस आरक्षणाची मर्यादा 50 वरून 60 गेली. त्याकडे डोळेझाक सर्वोच्च न्यायालयाने का केली हे समजण्यापलीकडचं आहे. आणि म्हणून हा निर्णयाच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात असो की भारतात असो 21 ऑगस्टला भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. सर्व संघटना एकजूट झालेल्या आहेत आणि या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रवादी महासंघातर्फे एक आरक्षण बचाव कृती समिती तयार केली आणि जंतर मंतरला आंदोलन सुद्धा केलं. खासदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की आरक्षण हा जो आहे ही संविधानाप्रमाणे दिलेली संधी आहे. हे काही अशा भाजी भाकरीचा प्रश्न नाही, ते प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व जो समूह शिक्षणापासून वंचित आहे, जो समूह आर्थिक वंचित आहे, जो सामाजिक न्यायाने पीडित आहे, त्याच्यासाठी त्याला ही संधी म्हणजे दर्जाची संधी तसंच त्या नोकरीमध्ये किंवा शैक्षणिक ह्या संधी देण्यासाठी आपल्याला 16(4) आणि 15(4) मध्ये हे तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. अनेक कलम अशी आहेत. 46 कलम आहे अनुसूचित जाती जमातींना आर्थिक, शैक्षणिक त्यांचं प्रोटेक्शन केलेलं आहे. 330 नुसार तुम्हाला माहित असेल की लोकसभेसाठी आरक्षण लागू केलेलं आहे अनुसूचित जाती जमातीला. 332 मध्ये विधानसभेसाठी आरक्षण लागू केलेलं आहे. अशा आणि 340 आणि 340 ही स्पष्ट व्याख्या असताना की 341 अनुसूचित जाती हा एक संघ असताना अनुसूचित जातीचा वर्ग करून हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याला फक्त संसदेमध्येच न्याय दिला जाऊ शकतो, ते रद्द केला जाऊ शकतो, त्याची समीक्षा केली जाऊ शकते किंवा त्यामध्ये घटनेमध्ये तरतूद केल्या जाऊ शकते आणि म्हणून अनुसूचित जातीच्या खासदारांनी याबाबत प्रयत्न करावा अशी आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. परंतु आपणास असं पाहायला मिळतं की अनुसूचित जातीचं जे राजकीय आरक्षण आहे ते प्रथम 10 वर्षासाठी होतं. परंतु कालांतराने त्याला प्रत्येक 10 वर्षांनी त्याला परत 10 वर्षासाठी त्याला पुढे रेटलं जातं. याची मागणी नसताना हे आरक्षण राजकीय आरक्षण का दिलं जातं? त्यामागे हा उद्देश आहे की या अनुसूचित जाती जमातीचे जे प्रतिनिधी असतील ते प्रत्येक पक्षाचे गुलाम असतात आणि त्या गुलामांना बोलण्याची संधी मिळत नाही. म्हणून ते अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नावर कधीही तोंड उघडत नाही आणि म्हणून संसदेमध्ये खरे प्रतिनिधित्व असावं असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. अनुसूचित जाती जमातीचं खरं प्रतिनिधित्व असावं म्हणून 1931 ला गुलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी ठामपणे सांगितलं, इंग्रजांनाही म्हटलं की तुम चले जाओ यहाँ से, आम्ही आमचं पाहून घेऊ. परंतु एक 25% लोकसंख्या असलेला समाज सर्व सुविधापासून दूर आहेत. पाण्यापासून त्याला पाणी पिण्यास मनाई आहे. त्याच्यावर सामाजिक अन्याय होतो. त्याला राहायला घर नाही आहे. अशा या समाजासाठी गेल्या तुम्ही 100 वर्षामध्ये असं कुठलं कार्य केलेलं आहे की हा समाज पुढे येईल आणि म्हणून म्हटलं होतं बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं की तुम चले जा, आम्ही आमचं पाहून घेऊ. परंतु जेव्हा ब्रिटिशांनी किंवा आपल्याला मॅकडोनाल्ड काय म्हणतात त्याला हक्क दिले. कोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ तुम्हाला दिला आणि स्वतंत्र मतदारसंघ दिल्यानंतर गांधीजींनी उपोषण केलं आणि गांधीजींनी उपोषण केल्यानंतर बाबासाहेबांनी कस्तुरबाच्या पदर पसरवला आणि म्हणून क्षमा केली आणि गांधीजींचे प्राण वाचवले. त्यावेळी तो पुणे करारातून आरक्षण आणि
त्या संयुक्त मतदारसंघात मिळाला. संयुक्त मतदारसंघातून आपले प्रतिनिधी निवडून येत नाही हे बाबासाहेबांना दिसलं आणि म्हणून बाबासाहेबांनी जी मनीषा होती की जोपर्यंत स्वतंत्र मतदारसंघ होत नाही तोपर्यंत तुमचे खरे प्रतिनिधित्व येणार नाही, म्हणून आमची ही मागणी आहे, आपल्याला करावी लागेल. बाबासाहेबांनी संपूर्ण हयातभर आक्रमकपणे त्यांनी मांडणी केली आणि त्यांनी ऍक्शन प्लॅन केलेले होते. कुठलीही कृती प्रथम ते करायचे आणि त्यानंतर संपूर्ण देश या विदेशात त्याच्या प्रतिक्रिया उमटायचे. चौदार तळ्याचा प्रसंग असो किंवा बौद्ध धर्माच्या या हिंदू धर्मात जन्मलो, मी हिंदू धर्मात मरणार 1935 ची येवल्याची बाबासाहेबांची घोषणा असो, मी हिंदू धर्मात आलो पण तो हिंदू धर्मात मरणार नाही, या घोषणेने पूर्ण जग हादरलं होतं, देश हादरला होता. तर बाबासाहेब कृतीतून समाजाला जागृत करायचे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की आपण सर्व प्रतिक्रियावादी झालेलो आहोत. आपण कुठलीही एखादी घटना घडली त्यावेळी आपण प्रतिक्रिया देतो. ते खैरलांजी असो की भीमा कोरेगाव असो की घाटकोपरचं कांड असो, आपण प्रतिक्रिया देत राहतो. म्हणून आपण आता बाबासाहेबाची ज्यांनी आहे त्यांनी क्रियावादी असावं. आपल्याला आपलं नुकसान सर्वात जास्त झालं असेल तर आपले राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात उभे झालेले नाही. कारण बाबासाहेबांची अपेक्षा होती, बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी त्यांनी जो मसुदा तयार केला होता 3 ऑक्टोबर 1956 त्याची 57 रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला. परंतु तेव्हापासून एका वर्षाच्या आत रिपब्लिकन पक्षाचे 3 तेरा वाजले आणि कुठलाही राजनेता नंतर एकत्र आलेले नाहीत. 52 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे तुमच्या अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व नाही. बाकी जे समाज आहेत, बाकीच्या समाजाचे आज RSSच्या नियंत्रणाखाली प्रत्येक समाजाचा एक नेता तयार केला जात आहे आणि या नेत्यांच्या माध्यमातून ही जी मागणी करण्यात आलेली आहे की तुमचं आरक्षण एका वर्गानं प्राप्त केलेलं आहे. तुम्हाला खरं आरक्षण पाहिजे असेल तर याच्यामध्ये वर्गीकरण करण्याची तुम्ही मागणी करा आणि त्यांनी वर्गीकरणाची मागणी केल्याबरोबर सरकारने ती मान्य केली. मान्य करे हे महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रामध्ये समाज कल्याणचे जे वसतिगृह आहेत त्या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये कुठल्याही प्रकारची अमेंडमेंट न करता, इथे कुठल्याही प्रकारचा कायदा न करता महाराष्ट्रामध्ये वसतिगृहामध्ये यांनी अवकडचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रवेश दिले जात आहे. ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रात 2004 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणासाठी कायदा केला आणि हा पदोन्नतीतील आरक्षण लोकांना मिळू लागलं. त्यावेळेस मोठमोठ्या पदांवरती अनुसूचित जातीतील लोक त्या पदावर जाऊ लागले. तेव्हा यांच्या पोटात दुखायला लागलं की कालचा हा समाज आज मोठमोठ्या पदावर आम्हाला त्याच्या हाताखाली काम करावं लागतं, म्हणून हे पोटशुळामुळे ते आरक्षणाला विरोध करू लागले. आणि याला ज्या आपण महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, इथल्या अजूनही लोकांमध्ये जातीय अंश अजूनही इतका भरलेला आहे की त्यांना महार बौद्ध या जातीचं वर्चस्व किंवा ते पुढे गेलेलं त्यांना आवडत नाही. आणि म्हणूनच अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्या पदोन्नती कमिटीचे ते चेअरमन होते आणि विशेष म्हणजे त्यावेळेस इथे भुजबळ सारखे, नितीन राऊतांसारखे, धनंजय मुंडे सारखे, आढाव सारखे हे जे मंत्री असताना अनुसूचित जाती जमातीचे यांना त्या समितीचं चेअरमन न करता अजितदादा पवारांना केलं. आणि म्हणून अजित पवारांनी ज्या दिवशी 5 मेला निर्णय आला मराठा समाजाला आरक्षण बंद करण्याचा, त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी भाषण केलं की मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही भरून काढणार. प्रत्येकाला वाटलं की मराठा समाजासाठी शैक्षणिक, आर्थिक काही ते कल्याणकारी योजना आणतील. परंतु 7 मेला त्यांनी पदोन्नतीतील आरक्षण पूर्णतः रद्द केलं आणि रद्द केल्यानंतर
पूर्वीच्या फडणवीस सरकारने 33% पदोन्नतीतील आरक्षण जैसे ते ठेवलं होतं. म्हणजे जवळपास 60,000 ते 70,000 जी पदं होती हायर क्लासची, ती त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी या पवारांनी खुलं केलं आणि त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी वर्ग एक सुपर क्लास 1च्या पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत. या विरोधात आम्ही राष्ट्रीय महासंघ सर्व संघटनाच्या माध्यमातून आंदोलनं केली. आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टामध्ये केसेस टाकल्यात. परंतु त्याला या सरकारने दाद दिलेली नाही. आम्ही स्वतः संविधान चौक ते मंत्रालयावरती लाँग मार्च काढला. त्यालाही सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. प्रतिसाद यासाठी नाही देत, कारण त्यांना माहीत आहे, की तुमची टक्केवारी किती असेल. 3%, 17%, 15%, 13%. 13% अनेक म्हणजे 6 ते 7% मतं ही चमत्कार बाकीच्या मागासवर्गीयांची आहे आणि हे सर्व समाज हा बीजेपी या इतर पक्षांची त्यांची संगत आहे आणि म्हणून हा समाज आंबेडकरी समाजाची एकजूट होऊ नये म्हणून हे वर्गीकरणाचे षडयंत्र आहे. परंतु आपल्या राजकीय पक्षांनी या संधीचे कधीही फायदा घेतलेला नाही. कधीही आरक्षणाच्या बाबत त्यांनी पुढाकार घेतलेले नाही आणि त्यामुळे लढे त्यांनी केले नसल्यामुळे बाकीचाही समाज आपल्या सोबत एकजूट झालेला नाही आणि म्हणून आता प्रयत्न असे व्हायला पाहिजेत. आमच्या बरेचसे नेते कोणी बीजेपी सोबत आहे, कोणी बीजेपीचा, कोणी स्वाभिमानाच्या नावावरती एकजूट होत नाहीत. हाच परिस्थिती आहे की कमीत कमी समविचारी पक्षाशी समझोता केल्याशिवाय, समविचारी पक्षांशी संगत केल्याशिवाय तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही आणि म्हणून आजच्या घडीला बाकीचे एवढे मोठे पक्ष असताना ते सर्व पक्षांना इतर छोट्या-छोट्या पक्षांना घेऊन पुढे जातात आणि मग जेव्हा वेळ येते त्यावेळेस त्या पक्षांना दाबतात की ही नीती आपल्या राजकीय पक्षांनी का अवलंबिली नाही, हे कोड आहे आणि म्हणून आताच्या कमीत कमी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण अशी दखल घ्यावी, की छोटे-मोठे जे पक्ष असतील त्यांनी एकत्रित यावं. कारण आपल्याला ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षांनी संविधान धोक्याने आहे, संविधानाला धोका आहे, म्हणून बरीचशी मतं घेतली आहे. आपलाही समाज बीजेपी संविधान हटवणार, संविधान बरखास्त करणार आणि म्हणून एक भरघोसपणे त्यांना मतं दिलेली आहेत. ती वेळ वेगळी होती. परंतु सर्वात जास्त आरक्षणाला विरोध करणारा जर कुठला पक्ष असेल, तर तो काँग्रेस पक्ष आहे. हे इथं नमूद करावंसं वाटतं आणि म्हणून काँग्रेस पक्षाशी समझोता करताना 10 वेळा विचार लोकांनी करावा आणि पुढे जोपर्यंत तुम्ही राजकीय कडी तुमची मजबूत करणार नाही, तोपर्यंत तुमचं वर्चस्व होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे आपण, तिथे समाज एकजूट झाला होता, परंतु विचारधारा पक्की नसल्यामुळे, दोलायमान स्थितीमध्ये तो पक्ष गेल्यामुळे, धरसोड वृत्ती ठेवल्यामुळे इथं पक्ष लयाला गेलेले आहेत. इथेही तसेच झालेले आहे. मागच्या निवडणुकीमध्ये चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, परंतु घालवलं आहे. म्हणून माझे या सर्व महाराष्ट्रातील सर्व तमाम ओबीसी, एस-सी, एस-टीच्या बांधवांना विनंती आहे, की त्यांनी सर्वांनी एकजूट होऊन आपल्या पुढच्या लढ्याला आपण सुरुवात करूया. आपण पाहिले, आमची दुसरी या संबंधाने एक अशी महत्त्वाची मागणी होती, की वर्गीकरण तुम्ही करताय, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. तुम्ही आता त्या ओबीसीचंही वर्गीकरण करण्याचं शिफारस केलेली आहे आयोगाने. ओबीसीचं एस-सी, एस-टीचं झालेलं आहे. मग ज्या समाजाचा जो समाज 3% आहे, तो समाजाने जवळपास 90% पदं हस्तगत केलेली आहेत. आपण आता पाहतोय मला सांगायचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे राष्ट्रपती सचिवालयामध्ये 45 पदं आहेत. त्यामध्ये ब्राह्मणांची 43 पदं आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावरून विचार करा. प्रधानमंत्री कार्यालयात एकूण पदं 35 आहेत. त्यात 33 ब्राह्मण आहेत आणि 2 फक्त एस-सी, एस-टीचे आहेत. रक्षा मंत्रालयात 1379 पदं आहेत.
त्यामध्ये ब्राह्मणांची 1331 पदं आहेत. SC-STची 48 आहे, ओबीसीचा 0 आहे. ओबीसीला आरक्षण लागू झालेलं आहे केंद्र सरकारनं 27%. परंतु अजूनही 4% वर तर त्यांचं आरक्षण गेलेलं नाही. म्हणून ओबीसी बांधवांना विनंती आहे, की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी संविधानामध्ये 340 कलम लिहिताना कितीतरी त्यांनी म्हणजे तुमच्याविषयी आस्था दाखवलेली आहे. बाबासाहेबांनी भूविवर्द शूद्रात लिहिला होता. त्यांना त्याच्यातून तेव्हा समजलं का या देशातला ओबीसी हा ओरिजिनल बुद्धिस्ट आहे. इथले 10 सम्राट हे ओबीसी समाजातले होते आणि बाबासाहेबांनी म्हणूनच ओबीसी विषयी अतिशय आपुलकी होती. परंतु ओबीसी समाजाने अजूनही त्यांना पूर्णपणे मानलेलं नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जे मांडलं, ज्या महिलांसाठी मांडलं, त्या महिलाही आज बाबासाहेबांच्या विचाराशी सहमत होत नाहीत. कधी वडाच्या याला ते 10 मारतात, धरा करतात, परंतु बाबासाहेबांचे विचार त्यांनी कधी पचलेले नाहीत. शिक्षित झालेल्या महिला सुद्धा अजूनही बाबासाहेबांच्या विषयी त्यांचा दुराग्रह आहे. बाबासाहेब आपण लोकांपर्यंत पोहोचू दिलेला नाही. शासनकर्ते तेच होते. इतिहास त्यांनीच लिहिला. परंतु आपल्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबांचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाही. कारण बाबासाहेब फक्त काही SC-ST साठीच नव्हते. या पूर्ण देशाच्यासाठी बाबासाहेब होते. मग तो इथल्या सर्व संस्थानाचं एकीकरण करण्याचा प्रश्न असो, का इंग्रजांना सडकावून तडकावून सांगणं असो, भारताची राज्यघटना लिहिण्याचं असो, बाबासाहेबांनी आय एम फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन ही भावना जपली. आज धर्माला महत्व दिलं जातं. धर्माच्या नावावरती मंडल आयोगाला विरोध केला जातो. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली जाते. मंदिर महीर बनाए गए म्हणून पूर्ण भारतात दंगलीचं वातावरण निर्माण केलं जातं आणि हे करणारं RSS आहे आणि या RSSला त्यावेळेस गृहमंत्र्यांनी बंदी घातली होती. परंतु ती बंदी तशीच ठेवली. आज त्यांचे हजारो संघटना आहेत आणि शस्त्रास्त्र सहित त्यांच्या कार्य सुरू आहे. आपल्याला माहित असेल, ज्या RSSचं कुठल्याही प्रकारचं नैतिक रजिस्ट्रेशन नाही आहे, ती संस्था रजिस्टर्ड नाही. तिथल्या त्या RSSच्या प्रमुखाला 80 कमांडोच संरक्षण मिळतंय. त्यांना कशाची गरज आहे? ते कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या देशाचे आपल्या काय म्हणतात त्याला प्रतिनिधी आहेत सरकारचे, की त्यांना एवढ्या प्रकारचं प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणजे हा सत्तेचा गैरवापर आहे. सत्तेच्या गैरवापरासाठी आज त्यांचा मीडिया त्यांच्यासोबत आहे, न्यायालय त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून न्यायालयाने म्हटलं होतं, इंग्रजांनी म्हटलं होतं, की ब्राह्मणांमध्ये नैतिक चरित्र नाही आहे आणि ते न्याय देऊ शकत नाही. हे सत्य आहे. आजही हे स्वतंत्र 78 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. परंतु या लोकांमधलं अजूनही न्यायाचं तत्व त्यांच्यात रुजलेलं नाही. म्हणून न्यायाधीशांची पदभरती हे न्यायालयाचं एक आयोग स्थापन करून त्यांच्या मार्फत त्यांची भरती व्हावी. कॉलेजियम पद्धत ही एकाच घराण्याचं सातत्यानं पाठपुरावा करतं. म्हणून आपल्याला माहित असेल, की आजचे जे प्रमुख न्यायाधीश आहे, त्यांचे आजोबाही न्यायाधीश होते, त्यांचे वडीलही न्यायाधीश होते. म्हणजे यांच्या परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या आरक्षण भेटलं जातं आणि तुमच्या एकाच पिढीला आरक्षण असावं. या प्रकारचं ज्यावेळेस त्यांचे पाऊंड्स येतात, त्यावेळेस खेद वाटतोय, की यांच्यामध्ये जातीयता अजूनही ठस्स भरलेली आहे, ती गेलेली नाही. बाबासाहेबांनी जाती निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न केलेत. परंतु आजही जातीचा भोवभाव केला जातो. जातीचे महापुरुष पैदा केल्या गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी एका सूत्रात एका देशाला बांधलं. एक देश असावा, एक संघ असावा, ही बाबासाहेबांची परीक्षा होती. परंतु इथे जातीयतेच्या नावावर, वर्णव्यवस्थेच्या नावावर समाजामध्ये धुळी माजवण्याचं कार्य केलं जात आहे. यासाठी उपाय करणं गरजेचं आहे. जाती व्यवस्था निर्माण करण्यासाठी, जाती व्यवस्था निर्मूलन करण्यासाठी मागे काही
प्रयत्न सुचवलेले आहेत. आम्ही कशाच्या माध्यमातून सरकारला निवेदन केली होती, की टीसी वरती आपल्या दाखल्यावरती कुठल्याही जात किंवा धर्माचा उल्लेख नसावा, तर प्रवर्गाचा उल्लेख असावा. आणि हे जर केलं कुठल्याही याच्यामध्ये जिथे-जिथे आपण जातो त्या ठिकाणी जिथे धर्म आणि जात लिहिण्याचा प्रसंग येतो तिथे जात आणि धर्म लिहिण्यास बंदी करण्याचे कायदा केला पाहिजे. तरच या देशातली जातीयतेला आळा बसेल. कारण आज नावावरून आपण पाहिलं UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा ज्यावेळेस चेहरा पाहून तुम्ही कुठल्या कास्टचे आहात इंटरव्ह्यूमध्ये गाळलं जातं. सरकार आज या UPSC मध्येही परीक्षा न देता लॅटरल एंट्रीद्वारे जवळपास 82 अधिकारी त्यांनी भरलेले आहेत विदाऊट UPSC परीक्षा. त्यालाही कुठे विरोध होत नाही. त्यालाही सर्वोच्च न्यायालय डोळेझाक करतोय. हे खेदजनक आहे. सर्वोच्च न्यायालयात आदरपूर्वक आमच्यासाठी असायला पाहिजे. आदरपूर्वक राहायला पाहिजे. कारण त्यांच्यावरतीच या देशाची सर्व व्यवस्था कायद्याची व्यवस्था अवलंबून असते. कारण संविधानाच्या प्रत्येक कलमाचं परीक्षण, निरीक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. परंतु ते एकाच विशिष्ट जातीय भूमिकेतून किंवा धर्माच्या भूमिकेतून न्यायनिवाडा देत असतील तर ते अयोग्य आहे. यासाठीही आपल्याला संघटितपणे कार्य करण्याचे आहे. मित्रहो, बरीच चर्चा होत असताना आजच्या या परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या जेवढेही प्रकरणं आलेली आहेत, विशेषतः आरक्षणाच्या बाबतीत ही सर्वच्या सर्व गैरलागू आहेत. कारण आर्थिक आधारावरती आरक्षण देता येत नाही आणि आर्थिक आधार हा आरक्षण होऊ शकत नाही. कारण माणूस हा गरीब असू शकतो, परंतु कालांतराने त्याची परिस्थिती बदलते. त्यामुळे क्रीमी लेयर लावणं हे चुकीचं आहे आणि ते होऊ द्यायचं नाही. म्हणून आम्ही सातत्याने त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 21 ऑगस्टचा बंद आहे. त्यानंतर महाराष्ट्रापुरता विचार केला तर आम्ही संविधान चौक ते दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा मार्च काढणार आहोत आणि या मार्चमधून आम्ही प्रबोधन करणार आहोत की आपण सर्व अनुसूचित जमातीचे सर्व लोक एक आहोत. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण ती आहे, तुम्ही एक आहात, एक राहा आणि म्हणून आपण एकच आहोत. आता एक राहू, कोणाच्याही आमिषाला बळी पडू नाही, अशा प्रकारचं वातावरण घेऊन, धोरण घेऊन आम्ही या रॅलीतून महाराष्ट्राला प्रबोधन करणार आहोत. आणि तिसरं, या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेला घेराव घालण्याचा आम्ही ऐलान केलेला आहे. जेव्हा संसदेत जोपर्यंत जर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेने रद्द केला नाही तर आम्ही प्रत्येक खासदाराला निवेदन देऊ, त्यांना घेरावही घालू, त्यांना समजावूनही सांगू. या आम्ही काही खासदारांना आमची भूमिका सांगितलेली आहे, त्यांना ती पटलेली आहे. तर आपण आशावादी असावं. सर्वोच्च न्यायालय असो की न्यायालय त्यांनी कितीही प्रयत्न केले, इथली जनता जागृत होणार आहे. इंदिरा साहनीच्या 1992च्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस काही गरज नसताना पदोन्नतीतील आरक्षण त्यांनी एकाएकी संपवण्याचे आदेश दिले होते आणि त्यामुळे संपूर्ण देशात एक वादळ निर्माण झालं आणि म्हणून संसदेला कायदा करावा लागला. कलम 16(4) मध्ये हे घालावं लागलं, पदोन्नतीतील आरक्षण हे त्यांना लागू करावं लागलं. तरीही आरक्षणाच्या बाबतीत सातत्याने लोक विरोधात जात आहेत. विरोधात वातावरण निर्मिती केली जात आहे. म्हणून आम्हाला असं वाटते की SC/STचं आरक्षण जे आहे ते संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव केल्यास यांच्या या कारस्थानाला रोख लागेल आणि म्हणून शेड्यूल 9 मध्ये हा अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण घालावं अशी आमची मागणी आहे. पुढे आपल्याला आता याच्या पुढचा तोच एक टप्पा आहे, राजकीय टप्पा हा फार महत्वाचा आहे. आज कोणीही उठतं, रिपब्लिकन पक्षाच्या नावात पक्ष काढतो आणि
लोक रिपब्लिकनच्या नावावरती दिशाभूल होतात. इतके पक्ष झालेले आहेत रिपब्लिकनच्या नावाचे, तरीही रिपब्लिकनच्या नावाचं जे प्ले आहे ते गेलेलं नाहीये. परंतु यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करणं गरजेचे आहे. कोणी उठतो म्हणून त्याच्या मागे जाणं. मला असं वाटतं ते बरोबर नाही. नेतृत्वाचा अभाव आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तो या पुढच्या काळामध्ये कोणी ना कोणी तो तयार होईल. आपण संयम बाळगावा. आपण शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांचे पायी पाहू आपण. शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर न करता संयमाने आपण आपलं पुढचं कार्य चालू ठेवावं. इथे एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.